दररोज आंघोळ करणे जरुरीचे आहे. त्यामुळे आपले शरीर स्वच्छ होत असते. आंघोळ करण्याकरता सर्व लोक साबणाचा उपयोग करत असतात. पण आपणास माहीत आहे का, दररोज साबण लावून आंघोळ केल्याने आपल्या शरीराला फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त होत असते. साबण वापरून आपण शरीर चांगला वास येत असतो, परंतु आपण नकळत आपल्या त्वचेचे नुकसान पोहोचत असतो. ब्राईट साईटच्या नुसार केवळ पाणी हे आपल्या शरीरावरची घाण काढण्यास उपयुक्त असते. जर आपण बिना साबण लावून आंघोळ केल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात ते जाणून घेऊया. फक्त पाणी पिल्याने आंघोळ केल्याने आपले शरीर स्वच्छ होत असते आणि शरीर स्वस्थ राहत असते. साबण आपल्या शरीरावरची घाण हटवत असते, पण त्याचबरोबर नैसर्गिक ऑइल खत्म होत असते. आपण नियमित स्वरूपात साबणाचा उपयोग केल्याने आपल्या त्वचेचा pH संतुलन पण खराब होत असते, ज्यामुळे ड्रायनेस आणि जलन वाढू शकते. आपण साबणाने आंघोळ केल्याने आपल्या शरीराची वेगळा स्मेल म्हणजेच वास येत असतो. हा वास त्वचेच्या बॅक्टेरिया अधिक संवेदनशील बनवत असतात. साबणामध्ये असलेले कठोर तत्व त्वचेचे जल आणि बॅक्टेरिया यांचे मधील संतुलन बिघडत असतात, जे त्वचेवर असतात. त्यामुळे त्वचेला अधिक तेल आणि बॅक्टेरिया बनवावे लागते. अँटीबॅक्टेरियल साबण विशेष स्वरूपात हानिकारक असते, कारण ते खराब बॅक्टेरियाबरोबर चांगले बॅक्टेरिया पण मारत असतात. नियमितपणे साबणाने स्नान केल्याने आपले प्रायव्हेट पार्ट अनेक आजार होऊ शकतात. यामुळे जठरघाण क्षेत्रामध्ये संतुलन बिघडू शकते आणि ड्रायनेस होऊ शकतो. आपण प्रायव्हेट पार्टला वासापासून वाचवण्यासाठी ह्या हिस्साला आपण गरम पाण्याने धुणे सगळ्यात चांगले आहे. साबणामध्ये असलेले अनेक तत्व आपली त्वचाला साफ आणि ताजा बनवत असते, परंतु यामुळे फायदा कमी नुकसान जास्त होत असते. हा साबण आपल्या ॲसिड मेंटलला नुकसान पोहोचतात, ज्यामुळे आपल्या त्वचेला अनेक विकार होऊ शकतात. यामध्ये फोड, त्वचावर रेषा आणि सुजेचा सामना करावा लागू शकतो. वेळच्या आधी त्वचेला वयस्करांबरोबर साबणाचा वापर व्हिटॅमिन डी अवशेषाला बाधा येऊ शकते. त्वचा सूर्याच्या ऊर्जेपासून व्हिटॅमिन डी मध्ये परिवर्तन करत असते. यामुळे काही स्वास्थ्य विशेषज्ञ कमी वेळा आंघोळ करण्याचा सल्ला देत असतात, कारण हे त्वचेच्या संतुलनाला बाधित करू शकतात. काहींचे म्हणणे आहे की व्हिटॅमिन डी हे त्वचामध्ये असते. साबणाऐवजी आपण कोणते पदार्थ वापरू शकतो ते पाहूया. ब्लिचिंग ऑइल बेस्ट क्लिंजर साबणाचा स्किनसाठी पर्याय आहे. हे तेल अवरोधक बाधकपणापासून आपल्या त्वचेची घाण आणि मृत त्वचा कोशिकांना हटवत असते. ड्राय ब्रशचा उपयोग आपल्या त्वचेला एक्सफोलिएट करत असते. ते आपली सही करण्याच्या प्रक्रियेला गती देत असतात. त्यामुळे आपली त्वचा युवा म्हणजेच मुलायम आणि ताजेपणाने बनत असते. नैसर्गिक स्क्रब आपण आपल्या घरातील वस्तू वापरून याचे मिश्रण बनवू शकतो. उदाहरणार्थ डाळ, मध आणि साखर यांचे मिश्रण आपल्या त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवण्याबरोबर आपली त्वचा मुलायम आणि साफ करण्यास मदत होत असते. अशा अनेक कारणांमुळे आपण साबणाचा वापर कमीत कमी करा व आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. आपले आरोग्य केमिकलपासून वाचवा.